नमस्कार भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, व्याकरण अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण TIT इंग्लिश संपूर्ण पेपर स्पष्टीकरण या सिरीजमधील व्हिडिओ क्रमांक 12 बघणार आहोत. यापूर्वी आपण एकूण 18 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या या सिरीजचं टार्गेट जे आहे ते जवळजवळ 900+ प्रश्न आणि त्या प्रश्नांचं अगदी पर्यायासहित स्पष्टीकरण या पद्धतीनं आपण ही सिरीज पुढे सुरू ठेवणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून येणारी जी थर्ड TIT परीक्षा आहे, तर या परीक्षेमध्ये कमीत कमी कालावधीमध्ये अगदी प्रश्नांची उत्तरं विथ ट्रिक्स कशा पद्धतीनं तुम्हाला सोडवता येतील या पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी आपण करून देत आहोत. तर तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढचे म्हणजे जवळपास आपलं टार्गेट आहे की 60+ व्हिडिओज तुम्हाला आणि ते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी मोफत स्वरूपामध्ये बघायला मिळणार आहेत. म्हणजे मग फक्त तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे आपले अभियोग्यताधारक सध्या थर्ड TITची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांना या मोफत सिरीजचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला करून देता येईल. चल, जास्तीत जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट सुरुवात करूया. या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह ऑफ द सेंटन्स गिवन बिलो. बऱ्याच वेळेला मी सांगितलेलं आहे की ऑप्शनवरून आन्सर कसं शोधावं. म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये जी ट्रिक्स आपण म्हणतोय, आता ट्रिक्स म्हणजे काय की ज्याला आपण ऑप्शन एलिमिनेशन मेथड असं म्हणतो, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय आहे याच्यापेक्षा काय नाही हे जर आपल्याला लवकर समजलं तर आपण उत्तरापर्यंत अगदी कमी वेळेमध्ये पोचू शकतो. तर बघा, आता पॅसिव्हाइज म्हटल्यानंतर तुम्हाला एक कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. तर तो कीवर्ड काय आहे, तर ज्या वाक्याची रचना टू बी प्लस V3 आहे, म्हणजे त्या वाक्यामध्ये टू बीचं क्रियापद असायला पाहिजे आणि मुख्य क्रियापदाचं तिसरूप असायला पाहिजे, अशी ज्याची रचना असते त्याला आपण पॅसिव्हाइजचं वाक्य असं म्हणतो. तर मग असं स्ट्रक्चर कुठे आहे किंवा मग ॲक्टिव्हाइजचं दिलेलं वाक्य आहे ते कशा पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये टेन्स कोणता आहे, त्याच्यामध्ये काय बदल केला आहे का, अशा पद्धतीनं आपल्याला त्याला टॅली करत जायचं आहे. बघा, इथं प्रश्न दिला आहे, आय रिमेंबर माय फादर टेकिंग मी टू द थिएटर, असं वाक्य दिलं आहे आणि सांगितले तुम्हाला करेक्ट पॅसिव्हाइज या वाक्याचा वॉइस बदलायचा आहे. म्हणजे हे दिलेलं वाक्य कशाचं आहे, ॲक्टिव्हाइजचं आहे आणि या दिलेल्या वाक्याचं आपल्याला पॅसिव्हाइजमध्ये रूपांतर करायचं आहे. मग आता आपल्याला एवढं माहिती असायला पाहिजे की ॲक्टिव्हाइजच्या वाक्याचं नेमकं सब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, या वाक्याचा टेन्स कोणता आहे. तर इथं बघा, आय रिमेंबर, इथं हा सब्जेक्ट आहे, ठीक आहे. आय रिमेंबर माय फादर टेकिंग मी टू द थिएटर असं वाक्य इथं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं या वाक्यात जाणवते, ती म्हणजे की इथं टेकिंग आहे, म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे जर ॲक्टिव्हाइजच्या वाक्यात क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला असेल तर पॅसिव्हाइजमध्ये आपल्याला बीइंग क्रियापद वापरावं लागतं. तर मग ऑप्शनकडे जर आपण बघितलं तर ऑप्शन ए मध्ये बघा इथं बीइंग आलेलं आहे, ऑप्शन बी मध्ये सुद्धा बीइंग आलेलं आहे, ऑप्शन सी मध्ये बीइंग आलेलं आहे आणि ऑप्शन डी मध्ये सुद्धा बीइंग आलेलं आहे. आता यानंतर मग आता हा भाग आपल्याला कॉमन सापडलेला आहे, म्हणजे बीइंग हे वाक्यामध्ये येणार हे फिक्स आहे. त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला की टेन्स कोणता आहे, दिलेल्या वाक्यामधला टेन्स कोणता आहे. तर इथं बघा, जर आपण बघितलं इथं आय रिमेंबर असा टेन्स आहे, म्हणजे रिमेंबर या व्हर्बमुळं आपल्याला काय दिसतो, तर इथं दिसतो आपल्याला प्रेझेंट टेन्स. काय दिसतोय, प्रेझेंट टेन्स दिसतोय. आणि मग आता आपण जर पर्यायाचा विचार केला तर लगेच तुम्हाला अगदी 5 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. ते कशा पद्धतीनं काढता येतं, तर बघा इथं ऑप्शन ए मध्ये आय रिमेंबर्ड इथं पास्ट टेन्स झाला आहे, त्याच्यानंतर आय वेअर इथं पास्ट टेन्स झाला आहे. आपलं इथं रिमेंबरमध्ये काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग पॅसिव्हाइज करत असताना इथं याचा काय झालेला आहे, पास्ट टेन्स झालेला आहे, त्यामुळे हे आन्सर चुकीचं असणार आहे. त्याच्यानंतर बघा आय रिमेंबर हाऊ आय वॉज, इथं परत वॉज वापरलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर इथं टूक असं केलेलं आहे,
म्हणजे पास्ट टेन्सच केलेला आहे. इथं टू बी वापरलेला आहे, परंतु इथं टू बी कोणता पाहिजे होता की प्रेझेंट टेन्समधला टू बी पाहिजे होता. त्यामुळे हेही वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर बघा ऑप्शन सी मध्ये इथं आय रिमेंबर, इथं प्रेझेंट टेन्सला प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. त्याच्यानंतर बिंग वापरलेला आहे. आपण बघितलं की टेकिंग इथं कंटिन्युअस फॉर्म आहे, त्यामुळं बिंग हे कंटिन्युअस फॉर्म दाखवण्यासाठी वापरलं जातं, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं टेकन म्हणजे या ठिकाणी काय करायचं आपल्याला की टू बी प्लस व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं तीस रूप पाहिजे. मग टेकन इथं क्रियापदाचं तीस रूप आलेलं आहे, त्यामुळं हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर बघा चौथ्या ऑप्शनमध्ये आय रिमेंबर हॅव्हिंग बीइंग टेकन. आता इथं हॅवचा काही संबंध आहे का या दिलेल्या वाक्यामध्ये? तर नाही, इथं हॅव वापरले आहे, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे आपणाला जर एवढं समजत असेल की इथं रिमेंबर्ड चुकीचं आहे, त्याच्यानंतर इथं वॉच चुकीचं आहे, त्याच्यानंतर इथं ऑप्शन 4मध्ये हॅव चुकीचं आहे. म्हणजे एक जरी ट्रिक याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर बरोबर लगेच काढता येतं. म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. आता अपोजिट म्हणजे काय? अपोजिट याचा अर्थ होतो विरुद्धार्थी शब्द. आता इथं रोबस्ट असा शब्द दिलेला आहे. आता हा इथं बऱ्याच वेळा जे शब्द देतात ते ग्रीक भाषेमधले शब्द असतात, त्याच्यामुळे आपल्याला या शब्दापर्यंत पोहोचता येत नाही. मग अशा वेळेला काय करावं की ऑप्शन बघायचं. ऑप्शन जे असतात ते इंडियन इंग्लिशमधले इथं शब्द आपल्याला दिसतील. मग त्याच्यामुळं तुम्ही जरी हा शब्द समजत नसेल तर ऑप्शनवरून उत्तर काढू शकता. ऑप्शन ए बघा दिला आहे फिवल, ऑप्शन बी स्ट्रॉंग, ऑप्शन सी विगोरस आणि ऑप्शन डी स्टर्डी. तर अशा पद्धतीने ते शब्द दिलेले आहेत. मग या शब्दाचे अर्थ नेमकं काय आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता फिवल या शब्दाचा अर्थ होतो दुबळा. त्याच्यानंतर स्ट्रॉंग समजतं आपल्याला, म्हणजे स्ट्रॉंगला आपण म्हणूया की ताकदवान. स्ट्रॉंग म्हणजे कसा आहे तर तो ताकदवान आहे. त्याच्यानंतर विगरस असा शब्द दिला आहे. विगरस किंवा वायगरस याचा अर्थ होतो जोरदार, किंवा यालाही आपण असं म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये उत्साह आहे असा तो विगरस असतो. म्हणजे हाही ताकदवान या शब्दाचा समानार्थी शब्द होऊ शकतो. त्याच्यानंतर स्टर्डी असा शब्द दिला आहे. याचा अर्थ होतो दणकट. स्टर्डी म्हणजे काय तर दणकट किंवा मग सुदृढ. स्टर्डीचा अर्थ सुदृढ दणकट. मग आता आपल्याला याच्यावरून सांगता येतं की स्ट्रॉंग, विगरस आणि स्टर्डी हे शब्द जवळजवळ काय सांगतात? ताकदवान, सुदृढ, उत्साहपूर्ण, जोरदार. म्हणजे हे सगळे स्ट्रॉंग वर्ड आहेत. म्हणजे एकाच कॅटेगरीमध्ये येणारे हे वर्ड आहेत. त्यामुळे इथं तुम्हाला विचारलं की अपोजिट वर्ड म्हणजे रिबस्ट या शब्दाचा अर्थ माहिती नाही समजा, तर तुम्हाला फिबल हा शब्द त्याला काढता येतो, कारण बाकीचे सगळे शब्द हे समानार्थी शब्द आहेत हे सर्व. त्यामुळं या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी फिबल असा बनतो. फिबलचा अर्थ सांगितलेला आहे दुबळा. मग आपल्याला असं म्हणता येईल की रिबस्ट या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते असतील तर हे विगरस, स्ट्रॉंग आणि स्टर्डी हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शनचे अर्थ जरी काढले तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. यानंतर बघा पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन, इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. आणि खाली सेंटेन्स दिले. द टीचर सेड टू हिज स्टुडंट, डिड यू नॉट लाईक माय स्टोरी येस्टरडे. अशा पद्धतीचं वाक्य दिलं आहे आणि या वाक्याचं तुम्हाला काय करायचं आहे? इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. आता इथं बघा डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत. इथं द टीचर हा कोण आहे? याला आपण म्हणूया हा रिपोर्टर आहे. त्याच्यानंतर सेड टू हे काय आहे? रिपोर्टिंग व्हर्ब आहे. ही इज स्टुडंट हे काय आहे? हा लिसनर आहे. त्याच्यानंतर डिड यू नॉट लाईक माय स्टोरी येस्टरडे हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं वाक्य आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं जे वाक्य असतं त्याला आपण म्हणतो रिपोर्टेड स्पीच. आता इथं रिपोर्टेड स्पीचचं जे वाक्य आहे या रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा प्रकार कोणता आहे? इथं पहा शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हा काय आहे तर क्वेश्चन आहे, म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समधलं हे कोणत्या टाईपचं आहे? म्हणजे क्वेश्चनचे दोन टाईप्स असतात, ज्याच्यामध्ये आपण बघतो की एक WH टाईप असतो आणि दुसरा येस नो टाईप क्वेश्चन असतो. तर याच्यामध्ये डिड यू नॉट लाईक माय स्टोरी येस्टरडे हा कोणत्या कॅटेगरीमधला प्रश्न आहे? तर तो
येस नो टाईपमधला क्वेश्चन आहे, म्हणजेच आपण त्याला म्हणतो की हा व्हर्बल क्वेश्चन आहे. इथंपर्यंत आपल्याला समजलं. आता या वाक्याचं तुम्हाला करायचं आहे इनडायरेक्ट स्पीच. मग काय पाहिजे इथं? लिस्नर प्रेझेंट आहे, याचा अर्थ सेड टूच्या ऐवजी क्वेश्चनमध्ये मला या सेड टूचं रूपांतर इनडायरेक्ट करत असताना काय करावं लागतं? आस्क्ड, ASKED, आस्क्ड पाहिजे. मग बघा ऑप्शनकडे लगेच जायचं. द टीचर आस्क्ड, द टीचर आस्क्ड. पर्याय सी मध्ये टीचर आस्क्ड आणि पर्याय डी मध्ये आस्क्स. म्हणजे एक पर्याय आपला इथं इलिमिनेट लगेच झालेला आहे. ऑप्शन 4 येणार नाही, कारण इथं आस्क यस प्रत्यय लावलेला आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करत जायचे आहेत. त्याच्यानंतर बघा आता बाकीचा जर भाग बघितला, द टीचर आस्क्ड, द टीचर आस्क, द टीचर आस्क कॉमन आहे. त्याच्यानंतर ही इज अ स्टुडंट, ही इज अ स्टुडंट आणि ही इज अ स्टुडंट. म्हणजे हा जो लिस्नर आहे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही. जो लिस्नर आहे जशाच तसा राहणार आहे. यानंतर बघा जिथं क्वेश्चन आहे, म्हणजे डायरेक्ट स्पीचचं वाक्य हे काय आपण बघितलं की क्वेश्चन आहे, तर या क्वेश्चनचं इनडायरेक्ट नॅरेशन करत असताना आपल्याला कंजंक्शन म्हणून काय करावं लागतं? इफचा वापर करावा लागतो. इफ किंवा वेदर दुसरा एक शब्द आहे, यापैकी एक शब्द तुम्हाला वापरायचा आहे. मग इथं बघा ऑप्शन ए मध्ये इफ आहे, बी मध्ये इफ आहे, त्याच्यानंतर सी मध्ये इफ आहे आणि डी मध्ये सुद्धा इफ आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण याला इलिमिनेट करू शकत नाही. तर बघा त्याच्यानंतर इथं काय बघायचं? मग आता दुसरी गोष्ट, इथं डीड आहे, याचा अर्थ हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग आपल्याला पुढची ट्रिक लावता येते की जर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्या वाक्याचं रूपांतर कशामध्ये होतं? तर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होतं. कशामध्ये होते? पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होते. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं वाक्य सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य पास्ट परफेक्टमध्ये कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे. मग आपण आता आपल्याकडे प्रश्न राहतो की दिलेल्या पर्यायामधून आपल्याला फक्त एक काम करायचं आहे की पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर कोणतं आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. मग पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय असतं? तर वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर काय येतो? हॅड येतो आणि मुख्य क्रियापदाचं तीस रूप म्हणजे हॅड प्लस V3 आपल्याला बघायचं आहे. आपलं उत्तर लगेच निघून जाणार आहे. आता बघा ऑप्शन ए मध्ये इथं डीडला डीड आला आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. डी आपला ऑलरेडी गेलेला आहे. त्याच्यानंतर इथं पण डीडला डीडच आला आहे, म्हणजे हाही ऑप्शन गेला. इथं दे हॅड आलं आहे आणि नॉट लाईकड म्हणजे हॅड आहे आणि V3 आहे, म्हणजे हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं इनडायरेक्ट नॅरेशन असणारा आन्सर पर्याय सी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आता बाकीच्या गोष्टी बघत बसण्यापेक्षा इथं डीडवरूनच लगेच म्हणजे तेवढी जर आपल्यामध्ये डेव्हलपमेंट झाली तर आपण अगदी 2 सेकंदात याचं उत्तर काढू शकतो. बघा कशा पद्धतीनं इथं डीड आहे, म्हणजे इथं सिंपल पास्ट टेन्स आहे आणि मग मला माहिती आहे की इनडायरेक्ट करत असताना याला काय शोधायचं आहे? फक्त पास्ट परफेक्ट शोधायचं आहे. इथं डीड आहे असणार नाही, इथं डीड आहे असणार नाही, इथं हॅव आहे असणार नाही. इथं पर्याय लगेच मिळून जातो. म्हणजे अशा पद्धतीनं अगदी क्विक तुम्ही याचे आन्सर काढू शकता. यानंतर बघा पुढील प्रश्न. अ सेंटेन्स विथ ॲन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन इन अ फ्लटर? इथं काय दिलं आहे? ही इडियम दिले इन अ फ्लटर इन द सेंटेन्स गिवन बिलो. आणि त्याच्यासाठी सेंटेन्स दिले वी वेअर ऑल इन अ फ्लटर वेटिंग टू मीट द प्रेसिडेंट ॲट आवर स्कूल रॅली, हायली कॉन्फिडंट अँड पोइज्ड. आता इथं वाक्याचा जर आपण संदर्भ बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की इन अ फ्लटर याचा अर्थ काय होऊ शकतो? वी वेअर ऑल इन अ फ्लटर वेटिंग टू मीट द प्रेसिडेंट ॲट आवर स्कूल रॅली, हायली कॉन्फिडंट अँड पोइज्ड. आणि याचा तुम्हाला काय करायचं आहे? मिनिंग शोधायचं आहे. तर बघा इन अ फ्लटर याचा अर्थ काय होतो? तर इन अ नर्वस कन्फ्युज्ड अजायटेड स्टेट. म्हणजे या म्हणीचा अर्थच तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे या प्रश्न उत्तर पर्याय ए. यानंतर बघा पुढील प्रश्न. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन द मिनिंग टू द गिवन वर्ड. प्रिसिडिंग शब्द दिलेला आहे प्रिसिडिंग, आणि तुम्हाला शोधायचं याचा सिमिलर वर्ड कोणता, समानार्थी शब्द कोणता. आता यानंतर बघा ऑप्शन ए दिला आहे प्रिवियस, ऑप्शन बी लॅटर, ऑप्शन सी लॅटर आणि ऑप्शन सी बियॉन्ड. आता पर्यायाचा जर आपण विचार केला तर प्रिवियस याचा अर्थ होतो पूर्वीचा किंवा पूर्वी, लॅटरचा अर्थ होतो नंतर,
या लेटरचा अर्थ होतो दुसरा, म्हणजे दुसरा पार्ट आपण ज्याला म्हणतो, म्हणजेच नंतर. आणि बियॉन्ड याचाही अर्थ होतो नंतर. म्हणजे आपल्याला इथं सांगता येईल की लॅटर, बियॉन्ड आणि लॅटर हे शब्द एकाच अर्थाचे आहेत. आणि इथं बघा शब्दामध्ये थोडंसं जर तुम्ही निरीक्षण केलं तर इथं प्री शब्द आहे. या प्री शब्दाचा अर्थ काय होतो? प्री म्हणजे होतो पूर्वीचा. प्रीचा अर्थ काय होतो? पूर्वीचा. आणि मग प्रिवियस म्हणजे पूर्वीचा. तुम्हाला विचारलं सिमिलर वर्ड, म्हणजे असं पण त्या प्रश्नाकडे बघितलं तर आपण त्याचा आन्सर काढू शकतो. ऑप्शन ए प्रिवियस या शब्दाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न, विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. आणि इथं सेंटेन्स दिलंय, अ हॉलो स्पेस इन अ वॉल फॉर अ स्टॅच्यू ऑर ऑर्नामेंट. आणि त्याला काय म्हटलं जातं? बघा, अ हॉलो स्पेस इन अ वॉल फॉर अ स्टॅच्यू ऑर ऑर्नामेंट. आता इथं हे वन वर्ड सबस्टिट्यूट जे आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये काहीतरी असे शब्द दिलेत आणि त्याचा अर्थ काय आहे तो खाली दिलेला आहे. बघा, ऑप्शन ए दिला आहे निशे, ऑप्शन बी इफिजी, ऑप्शन सी सेरमन्स आणि ऑप्शन डी ब्रिक. आता इथं काय म्हटलं की हॉलो स्पेस इन अ वॉल, भिंतीमधली अशी जागा, फॉर अ स्टॅच्यू ऑर ऑर्नामेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी काहीतरी भिंत आहे आणि इथं काहीतरी अशी स्पेसिफिक जागा आहे आणि या स्पेसिफिक जागेवरती काय केलेलं आहे? स्टॅच्यू बसवलेला आहे. म्हणजे दॅट इज द परफेक्ट स्पेस फॉर द स्टॅच्यू. म्हणजे एक विशिष्ट फिक्स्ड अशी जागा आहे. इट मीन्स दॅट इट इज अ कम्फर्टेबल. ठीक आहे, म्हणजे अगदी कम्फर्ट असणारी जागा असेल. मग आता याचा अर्थ आपण कसा घ्यायचा आहे? तर या वन वर्ड इथं जे शब्द दिलेत याच्या अनुषंगाने घ्यायचं आहे की त्याला आपण नेमकं काय म्हणू. तर बघा, ऑप्शन ए दिला इथं निशे. आता निशे याचा अर्थ काय असतो की परफेक्ट असं, जे योग्य असेल त्याला निशे आपण म्हणतो. किंवा बघा काय एखाद्याची पोझिशन असते, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की नोकरी, म्हणजे एखाद्याला जशी हवी आहे तशा पद्धतीची जागा त्याला मिळालेली असेल, नोकरी मिळालेली असेल तर त्याला देखील निशी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा इफिजी याचा अर्थ आहे संत किंवा जे आपण देव म्हणतो, या देवांचा जो पुतळा असतो त्याला इफिजी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सेरमन्स याचा अर्थ आहे प्रवचन. आणि ब्रिक आपणा सर्वांना माहिती आहे, ब्रिक म्हणजे वीट, बांधकामासाठी वापरली जाते ती वीट असा याचा अर्थ आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर, अ हॉलो स्पेस इन अ वॉल टू अ स्टॅच्यू फॉर अ स्टॅच्यू ऑर ऑर्नामेंट इज कॉल्ड अ निशे. ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न, अ सेंटेन्स विथ ॲन अंडरलाइन्ड वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन्ड वर्ड from the given option. Years of doing meticulous research had made her very precise in her working method. आणि इथं अंडरलाईन करून दिलेला शब्द आहे प्रिसाईज आणि या शब्दाचा तुम्हाला शोधायचा आहे अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द कोणता. तर बघा, ऑप्शन ए वॅग्यू, ऑप्शन बी एक्झॅक्ट, ऑप्शन सी ॲक्युरेट आणि ऑप्शन डी करेक्ट. आता ऑप्शनचं जर आपण निरीक्षण केलं, समजा तुम्हाला प्रिसाईज या शब्दाचा अर्थ माहिती नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे की वॅग्यू म्हणजे काय. बघा, वॅग्यू शब्दाचा अर्थ होतो अस्पष्ट. आता एक्झॅक्ट शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती आहे, म्हणजे जो स्पष्ट असतो, करेक्ट, तंतोतंत आपण म्हणतो. ॲक्युरेट म्हणजे सुद्धा स्पष्ट किंवा मग बरोबर, आणि करेक्ट म्हणजे सुद्धा बरोबर किंवा स्पष्ट. अशा पद्धतीनं एक्झॅक्ट, ॲक्युरेट आणि करेक्ट हे 3 समानार्थी शब्द आहेत आणि यातला एकच वेगळा पर्याय येतो तो म्हणजे वॅग्यू. म्हणजे तुम्हाला या प्रिसाईजचा अर्थ जरी माहिती नसला आणि फक्त एक्झॅक्ट, ॲक्युरेट हे शब्द सोपे आहेत, हे तिन्ही एका अर्थाचे आहेत, त्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर, याचा अपोजिट मिनिंग, कोणाचा? प्रिसाईजचा अपोजिट मिनिंग वॅग्यू असा होतो. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, अ सेंटेन्स विथ ॲन अंडरलाइन्ड फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. फ्रेझल वर्बवरती हा क्वेश्चन आहे आणि इथं सेंटेन्स दिले पहा, मिस्टर सेन्स अपार्टमेंट हॅज बीन ब्रोकन इन टू थ्राईस इवन दो ही हॅड गुड लॉक्स ऑन द डोअर.
म्हणजे काय प्रसंग घडलेला आहे, मिस्टर सेन्स अपार्टमेंट आहे, हॅज बीन ब्रोकन इनटू म्हणजे त्याचे तुकडे झाले, थ्राईस इवन दो जरी ही हॅड गुड लॉक्स ऑन द डोअर म्हणजे चांगले लॉक्स त्या दरवाजाला असतील तरी सुद्धा ते काय झालेलं आहे, तुटलं गेलेलं आहे. आणि मग तुम्हाला इथं विचारलंय की ब्रोकन इनटू थ्राईस याचा अर्थ नेमका काय होतो, आणि हे काय आहे तर फ्रेझल वर्ब आहे. ब्रोकन इनटू या शब्दाचा तुम्हाला काय करायचं आहे, करेक्ट मिनिंग शोधायचा आहे. ऑप्शन ए रिन्यूड, ऑप्शन बी पेंटेड, ऑप्शन सी एंटर्ड फोर्सिबली आणि ऑप्शन डी प्लास्टर्ड. आता बघा हे ब्रोक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ब्रेकचा पास्ट टेन्स ब्रोक आहे, ब्रोकन म्हणजे तुटलं गेलेलं आहे. आता ऑप्शन ए बघा रिन्यू आहे, आता जे रिन्यू आहे तर ते तुटलेलं आहे म्हणणार का आपण, नाही. त्याच्यानंतर पेंटेड म्हणजे कलर दिलेला आहे, मग ते तुकडे झाले म्हणेल का आपण, नाही. एंटर्ड फोर्सिबली, आता बघा इथं ब्रोक म्हणजे एखादी गोष्ट समजा हा दरवाजा आहे आणि ह्या दरवाजाला काय केलंय, ब्रेक केलंय, तोडलेलं आहे, म्हणजे तोडून आतमध्ये गेला म्हणजे काय केलं, एंटर केला. आणि कसा, फोर्सिबली, फोर्स म्हणजे झाला म्हणजे काय झालं, ते तुटलं, ब्रेक झालं. याचा अर्थ याचा आन्सर आपल्याला काढता येतं की हे ब्रोकन इनटू म्हणजे काय होतं, एंटर्ड फोर्सिबली. आता प्लास्टर केलं तुटेल का, नाही तुटणार आहे. म्हणजे बाकीचे 3 पर्याय परत एकदा समान अर्थाचे आपल्याला दिसतात. त्यामुळं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल ब्रोकन इनटू, याचा अर्थ आहे एंटर्ड फोर्सिबली. यानंतर बघा पुढील प्रश्न, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द प्रोवर्ब स्ट्राईक व्हाईल द आयरन इज हॉट. बघा वेन ही इज इन अ फ्युरियस मूड. आता बघा स्ट्राईक व्हाईल द आयरन इज हॉट म्हणजे आपण म्हणत नाही इस्त्री गरम आहे म्हणजे तवा गरम आहे तोपर्यंत पोळी भाजून घ्या, अशा अर्थाची ही म्हण आहे. आणि मग याचं करेक्ट आन्सर आपल्याला काढायचं आहे. ऑप्शन ए टेक फुल अँड प्रॉम्प्ट ॲडव्हान्टेज ऑफ एनी ऑफ द फेवरेबल सर्कमस्टन्सेस. ऑप्शन बी when the metal is hot it is the most tough. C hammers can be made from hot iron. आणि D it is always advisable to stay away from a person. आता याच्यामध्ये मी अगोदरच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे, जिथं प्रोवर्ब येते त्या ठिकाणी त्याचा शब्दशः मिनिंग घ्यायचा नाही. म्हणजे इथं आयरनबद्दल बोललं आहे, परंतु म्हणी ज्या असतात त्या व्यवहाराशी रिलेट करायच्या असतात, व्यवहाराशी त्याचे अर्थ जुळवायचे असतात. त्यामुळे इथं जिथं तुम्हाला याचा वाच्यार्थ मिळेल, आता आयरन बघा इथं मेटलबद्दल बोललेलं नसतं. बघा ऑप्शन बीमध्ये मेटल इज हॉट म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. हॅमर्स म्हणजे इथंही परत त्या आयरनबद्दल बोललेलं आहे, इथं आयरन दिलेलं म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर इट इज ॲडवायजेबल टू स्टे अवे फ्रॉम अ पर्सन. आणि ऑप्शन ए टेक फुल अँड प्रॉम्प्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ एनी ऑफ फेवरेबल सर्कमस्टन्सेस म्हणजे एकतर हे येऊ शकतं किंवा हे येऊ शकतं. 2 ऑप्शन म्हणजे वाच्यार्थ जर आपण सोडून दिला तर हे 2 ऑप्शन आपले या ठिकाणी इलिमिनेट होतात. आता इथं असं म्हटलेलं आहे की तवा गरम आहे तोपर्यंत पोळी भाजून घ्या, म्हणजे आपण काय करतोय त्याचा ॲडव्हान्टेज घेतोय, म्हणजे निश्चितपणानं आपल्याला ऑप्शन एमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन दिसतं. टेक फुल अँड प्रॉम्प्ट ॲडव्हान्टेज ऑफ एनी ऑफ द फेवरेबल सर्कमस्टन्सेस. जोपर्यंत तुमच्याकडं फेवरेबल कंडिशन आहे, फेवरेबल सर्कमस्टन्सेस वातावरण आहे, तोपर्यंत तुम्ही त्या संधीचा फायदा करून घ्या, अशा अर्थाची ती म्हण आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए हे बरोबर असेल. यानंतर बघूया पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल आय एम लर्निंग टू प्ले डॅश डॅश पियानो. या ठिकाणी बघा काय म्हटलेलं, आय एम लर्निंग टू प्ले डॅश डॅश पियानो. ऑप्शन ए द पियानो, ऑप्शन बी अ पियानो, ऑप्शन सी ॲन पियानो आणि ऑप्शन डी नो आर्टिकल रिक्वायर्ड. आता इथं पियानो हे नाऊन आहे, त्याच्यानंतर हे बघा या ठिकाणी अ अँड दी यापैकी कोणतं तरी एक आर्टिकल येणारच आहे, म्हणजे ऑप्शन डी इलिमिनेट होतो आपला नो आर्टिकल रिक्वायर्ड. यानंतर बघा आपल्याला माहिती आहे की ए ई आय ओ यू हे जर वावल साऊंड असतील तर याच्या पूर्वी काय लागतं, ॲन हे आर्टिकल लागतं. इथं पियानोची पीनं सुरुवात झाली म्हणजे यापैकी कोणतंही या ठिकाणी आर्टिकल येणार नाही, म्हणजे ॲन येणार नाही, म्हणजे ऑप्शन 2 आपले इलिमिनेट झाले. आता इथं द पियानो आणि अ पियानो या दोन्हीपैकी एक उत्तर बरोबर असेल. तर बघा आय एम लर्निंग टू प्ले म्हणजे इथं स्पेसिफिक ती क्रिया करायला ते निघालेले आहे, त्यामुळं इथं येणारं जे नाव नसेल ते स्पेसिफिकेशन दाखवतं
म्हणून येणारं आर्टिकल या ठिकाणी कोणतं येतं? द येतं. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय ए, द हे आर्टिकल बरोबर आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. अ सेंटन्स विथ अन अंडरलाइन्ड फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. आणि सेंटन्स दिले, द सोल्जर लेड डाऊन हीज लाईफ फॉर द कंट्री. आणि इथं लेड डाऊनला अंडरलाईन केले, म्हणजे लेड डाऊन ही काय आहे तर फ्रेज आहे आणि त्या फ्रेजचा अर्थ काय करायचं आहे ते आपल्याला शोधायचा आहे. आता इथं बघा, सोल्जर काय करतो? द सोल्जर लेड डाऊन हीज लाईफ फॉर द कंट्री, म्हणजे देशासाठी आपलं आयुष्य समर्पित करतो. मग त्याच्यासाठी कोणता शब्द बनतो? ऑप्शन ए सेव्ड, ऑप्शन बी बिट्रेड, ऑप्शन सी सॅक्रिफाईस्ड आणि ऑप्शन डी स्टोल. तर बघा, लेड डाऊन याचा अर्थ थोडक्यात काय करतोय तो? आपलं आयुष्य सोडून देतो. कशासाठी? देशाच्या सेवेसाठी. आणि मग सोडून देणे, लेड डाऊन, याच्यासाठी काय होतंय? ऑप्शन सी सॅक्रिफाईस्ड, त्याग करणे. म्हणजे आपल्या लाईफचा तो काय करतो तर त्याग करतो आणि त्या त्यागसाठी इंग्लिश वर्ड आहे सॅक्रिफाईस. म्हणून लेड डाऊन या फ्रेजल वर्बचा अर्थ होतो सॅक्रिफाईस्ड. ऑप्शन बी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. अ सेंटन्स विथ अन अंडरलाइन्ड वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आता बघा, परीक्षेमध्ये सुद्धा समजा तुमची ऑनलाईन जरी परीक्षा असेल तर तिथं लगेच तुम्हाला नोट डाऊन करता आलं पाहिजे की काय विचारले. सिमिलर विचारले तर लगेच त्या सिमिलरला अंडरलाईन करता आली पाहिजे आपल्याला, किंवा डोक्यामध्ये तसं आपल्याला सेव्ह करता आलं पाहिजे की नेमकं विचारले काय. कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळेला सिमिलर विचारलं आहे, अपोजिट विचारलं आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन होत जातं. त्यामुळे बघा, इथं वाक्य दिले, द फॅन्स वेटेड फॉर आवर्स टू कॅच अ ग्लिम्प्स ऑफ द सेलिब्रेटेड ॲक्ट्रेस. म्हणजे त्या ॲक्ट्रेसचे जे फॅन्स आहेत ते वेटिंग करत आहेत फॉर आवर्स, बरेच वेळ झालं, तास झाले, टू कॅच अ ग्लिम्प्स ऑफ द सेलिब्रेटेड ॲक्ट्रेस. ती जी ॲक्ट्रेस आहे, ग्लिम्प्स याचा अर्थ होतो की दर्शन घेणे, म्हणजे तिला पाहायला बराच तास झालं, हे सगळे फॅन्स लोक जे आहेत ते तिथं वेटिंग करत आहेत, अशा अर्थाचं या ठिकाणी वाक्य दिलं आहे. आणि मग या ठिकाणी अंडरलाईन केले द ग्लिम्प्सला. ग्लिम्प्स याचा अर्थ होतो की किमान प्रकाश झोत टाकणे, दर्शन घेणे, नजर करणे. तर यासाठी ऑप्शन दिलेत. ऑप्शन ए ग्लान्स, ऑप्शन बी ॲसेसरी, ऑप्शन सी व्हेइकल आणि ऑप्शन डी मूवी. तर ग्लान्स याचा अर्थ होतो की नजर टाकणे. ठीक आहे. आता ॲसेसरी म्हणजे जे गाडीचे पार्ट्स वगैरे आपण म्हणतो ते असतात. व्हेइकल म्हणजे गाडी, माहिती आहे आपल्याला. आणि मूवी म्हणजे सिनेमा. म्हणजे बाकीचे पर्याय उगीच द्यायचे म्हणून दिलेले आहेत. ठीक आहे. टू कॅच अ ग्लिम्प्स म्हणजे दर्शन घ्यायचं आहे त्यांना. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी शब्द कोणता बसतो तर ग्लान्स, म्हणजे नजर टाकणे, पाहणे या अर्थानं या ठिकाणी ही फ्रेजल वर्ब वापरलेली आहे. त्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा तत्पूर्वी जर तुम्हाला या व्हिडिओचं स्पष्टीकरण आवडत असेल, समजत असेल, तर जास्तीत जास्त तुम्ही आपल्या या व्याकरण अभ्यास यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या मित्रांपर्यंत पोचवा. आपणाला जवळपास 900पेक्षा जास्त प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या थर्ड TIT परीक्षेमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ट्रिक्सचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आणि सर्वांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण याच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आपण तुमच्याकडून घेत नाही. अगदी मोफत हे सर्व व्हिडिओज 900+ प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण तुमच्यापर्यंत देत आहोत. तर आपलीसुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे की आपण या चॅनेलची लिंक आपल्या गरजू भावी शिक्षक बंधू भगिनींसाठी पोच करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा व्हिडिओ तुम्ही पाहता त्यावेळेला तुम्हाला लाईक करायला काही अडचण नसावी असं मला वाटतं. तुम्हाला जर कोणत्याही प्रश्नामध्ये काही अडचण असेल, तुम्ही डायरेक्ट मला या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. तुम्हाला त्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन लगेचच मिळून जाईल. अजूनही काही शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो, त्याच्यामध्येही तुम्ही मला विचारू शकता. कोणत्याही प्रश्नाचं शंकेचं निरसन तुम्हाला माझ्याकडून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
तर तुम्ही फक्त काय करा की जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, एवढीच एक या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट असेल. ठीक आहे, यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. म्हणजे आता याच्यामध्ये एक वर्ड करेक्ट आहे आणि बाकीचे 3 चुकीचे आहेत. तर ते कोणते कोणते आहेत आपल्याला बघायचे. ऑप्शन ए दिला आहे डेफिनेटली, ऑप्शन बी कम्प्लिटली, ऑप्शन सी इन्सिडेंटली आणि ऑप्शन डी इमिजिएटली. तर याच्यामध्ये कोणता शब्द बरोबर आहे, म्हणजे विच इज द करेक्ट वन. तर ऑप्शन ए डेफिनेटलीचं जे स्पेलिंग आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. आणि मग आता बाकीचे 3 चुकीचे आहेत, तर त्यांचं बरोबर आन्सर किंवा बरोबर स्पेलिंग काय आहे ते आपण बघूया. इथं COMPLE आणि TELY बघा, इथं कम्प्लिटलीचं स्पेलिंग आहे COMPLETELY. ठीक आहे, कम्प्लिटली अशा पद्धतीचा या ठिकाणी शब्द असतो. म्हणजे काय चूक झालेलं आहे, इथं डबल ई वापरलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन बी हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर बघा इन्सिडेंटली हा जो काही शब्द आहे याच्यामध्ये बघा इन्सिडेंटली असा शब्द पाहिजे, म्हणजे हा बरोबरच आहे. ठीक आहे, पण प्रिंटिंगमध्ये त्याला हे झालेलं आहे, चूक काय आहे ती दाखवलेली नाही, म्हणजे हा शब्द बरोबर आहे, हाही शब्द या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर इमिजिएटली याचं स्पेलिंग काय असतं, IMMEDIATELY इमिजिएटली अशा पद्धतीने याचं स्पेलिंग आहे, जे की इथं IMMEG केलेलं आहे. याचा उच्चार जो आहे तो इमिजिएट असा असतो, परंतु लिहिताना या ठिकाणी डी आहे, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. म्हणजेच या ठिकाणी हे 3 ऑप्शन चुकीचे आहेत आणि हा ऑप्शन बरोबर आहे. आपल्याला विचारले वन इज स्पेल्ड करेक्टली, म्हणजे डेफिनेटली हा शब्द या ठिकाणी काय केलेला आहे, बरोबर आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक्स. दे डॅश डॅश सिन्स 4 o'clock आणि ऑप्शन दिलेले आहेत बघा. हॅव बीन प्लेइंग, ऑप्शन बी हॅज बीन प्लेइंग, ऑप्शन सी हॅव प्लेइंग आणि ऑप्शन डी हॅज प्लेड. आता इथं पर्यायाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी हॅवचं क्रियापद वापरलेलं दिसतं. मग आता जर हॅवचं क्रियापद वापरलेलं असेल तर हॅवचं क्रियापद नेमकं कोणकोणत्या कंडिशनमध्ये येऊ शकतं, यासाठी या वाक्याचा संदर्भ काय लागतो. तर बघा इथं सिन्स 4 o'clock दिस इज अ कॅल्क्युलेटेड टाईम. कसा आहे हा, कॅल्क्युलेटेड टाईम, म्हणजे वेळ मोजलेला आहे, जवळजवळ 4 तासापासून. आणि जर कॅल्क्युलेटेड टाईम दिलेल्या सेंटेन्समध्ये असेल तर त्या सेंटेन्सचा टेन्स कोणता असतो, तर तो असतो बघा प्रेझेंट परफेक्ट आणि कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कधी, जर वाक्यामध्ये कॅल्क्युलेटेड टाईम दिलेला असेल, सिन्स 4 o'clock म्हणजे 4 तासापासून, म्हणजे क्रिया सुरू आहे ती. ठीक आहे, बघा म्हणजे याचा अर्थ या वाक्यामध्ये कोणता टेन्स पाहिजे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि मग आता जर आपण ऑप्शनकडे बघितलं तर बघा ऑप्शन एमध्ये दे हॅव बीन प्लेइंग प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, हॅज बीन प्लेइंग प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, हॅव प्लेइंग असा टेन्सच नसतो, हॅज प्लेड हा पास्ट परफेक्ट आहे, म्हणजे हे येणार नाही. म्हणजे ऑप्शन 2 अशा पद्धतीनं आपले कट होतात. त्याच्यानंतर बघा इथं हॅज बीन प्लेइंग आणि हॅव बीन प्लेइंग आणि हॅज बीन प्लेइंग याच्यामध्ये हॅव घ्यायचं की हॅज घ्यायचं. तर इथं वाक्याचा जो सब्जेक्ट आहे सुरुवातीला आलेला दे, हा दे काय सिंग्युलर की प्लुरल आहे, तर दे हा कसा आहे, प्लुरल आहे. आणि मग हॅव आणि हॅजमध्ये सिंग्युलर कोण आणि प्लुरल कोण, तर हॅज सिंग्युलर आहे, त्यामुळे हे आन्सर येणार नाही. हॅव प्लुरल आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. दे हॅव बीन प्लेइंग सिन्स 4 o'clock कॅल्क्युलेटेड टाईममुळे इथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येईल. यानंतर बघा पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. आता याच्यामध्ये तुम्हाला 3 बरोबर आहेत आणि एक शब्द चुकीचा आहे, तर तो कोणता चुकीचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन ए दिला आहे विनर, ऑप्शन बी वर्थ वाईल, ऑप्शन सी वेदर
आणि ऑप्शन डी वेन्सडे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा विनरचं जे स्पेलिंग आहे ते WINNER. विनर म्हणजे विजेता अशा पद्धतीनं आहे. इथं WINNAR झालेलं आहे. म्हणजे एच्या ऐवजी इथं ई असायला पाहिजे होता. म्हणजे हाच ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचा आन्सर देखील तेच आहे, ऑप्शन ए. इथे विचारले की नॉट करेक्टली स्पेल्ड म्हणजे चुकीचा, इनकरेक्ट शोधायचा होता. ऑप्शन ए हाच याच्यामध्ये इनकरेक्ट आहे. बाकी वर्थवाईल याचं स्पेलिंग बरोबर आहे, वेदरचं स्पेलिंग बरोबर आहे आणि वेडनेसडे याचंही स्पेलिंग या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर बघूया पुढील प्रश्न. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण जवळपास प्रत्येक परीक्षा जी प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये 15 प्रश्न तुम्हाला मराठीचे आहेत, 15 प्रश्न तुम्हाला इंग्लिशचे आहेत. 2 भाषांचे मिळून या ठिकाणी तुम्हाला 30 प्रश्न आहेत. एक प्रश्न एकच मार्काला येतो जर तुमची परीक्षा 200 गुण आणि 200 प्रश्नांची असेल तर. तर अशा पद्धतीनं आपण झालेल्या पेपरमधील सर्व झालेले जेवढे काही पेपर आहेत जवळपास 60 व्हिडिओज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि 900पेक्षा जास्त प्रश्नांचं स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत येणार आहे. तर जास्तीत जास्त आपल्या जे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत या मोफत व्हिडिओ सिरीजचा फायदा करून द्यावा हीच तुम्हाला विनंती असेल. चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही अडचण असेल तर मला तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.